नमस्कार मित्रांनो, ॲटोज्ञानमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वतःच्या कष्टाच्या पैशाने स्वतःची पहिली कार घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण उत्साहाच्या भरात कार घेतल्यानंतर आपण अशा काही चुका करतो, ज्याच्यामुळे आपल्या खिशाला फटका बसतोच, त्यासोबत आपल्या कारच्या ज्या वॉरंटी असते, जी कंपनी वॉरंटी देते, त्याला देखील फटका बसू शकतो. ह्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. काय होतं, जे फर्स्ट टाईम कार बायर असतात, ते खूप फास्ट असं काहीतरी एखादं भावनेच्या भरात डिसिजन घेतात. एखादी Instagramवरची रील पाहिली किंवा एखादा YouTubeवरचा शॉर्ट पाहिला, की त्यांना वाटतं, की माझी पण गाडी अशी असावी. त्यामुळं होतं असं, तो डिसिजन फर्स्ट टाईम कार बायर घेतो आणि त्याचं नुकसान हे भविष्यामध्ये खूप मोठं आपल्याला फेस करावं लागतं. कोणत्या आहेत त्या 5 चुका ज्या आपण टाळल्या पाहिजेत, प्रत्येक कार बायरनं टाळल्या पाहिजेत, याची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. यासोबतच शेवटी तुम्हाला एक अशी बोनस टिप देणार आहे, जे तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली गोष्ट आहे आफ्टर मार्केट अलॉय व्हील. बरेच लोक असं करतात, कार घेतात, बेस मॉडेल घेतात, त्याच्यामध्ये आफ्टर मार्केट किंवा टॉप मॉडेल सुद्धा घेऊन त्याच्यामध्ये आफ्टर मार्केट अलॉय व्हील बसवतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम तुमच्या गाडीमध्ये येऊ शकतात. एकतर जे कंपनीकडून आलेले अलॉय व्हील असतात, त्याच्यावरती खूप मोठा R&D झालेला असतो. खूप मोठा रिसर्च केल्यानंतरच ते अलॉय व्हील डिझाइन केलेले असतात. त्यामध्ये गाडीची राईड क्वालिटी असेल, स्टीअरिंगचा रिस्पॉन्स असेल, सस्पेन्शन सेटअप असेल, हे सगळं काही ते चेक करून त्यानंतर ते अलॉय बनवलं जातं आणि ते आपल्याला कंपनीकडून दिलं जातं. म्हणजे आफ्टर मार्केट अलॉय असतं, त्यांची स्ट्रेंथ चांगली नसते. ते कसं बनवलेलं आहे, कोणतं मटेरियल आहे त्याच्यामध्ये, याची आपल्याला काही एक कल्पना नसते आणि आपण ते अलॉय व्हील घेतो आणि आपल्या गाडीमध्ये बसवतो. त्यामुळे आपल्या गाडीच्या सेफ्टीवरती खूप मोठा परिणाम होतो. राईड क्वालिटीवरती खूप मोठा परिणाम होतो. त्यासोबतच आपल्या गाडीच्या मायलेजवरती परिणाम होतो आणि पाहायला गेलं तर जे स्टीअरिंग रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्ये फरक पडतो. हँडलिंगमध्ये फरक पडतो. त्यामुळे आफ्टर मार्केट अलॉय व्हील घेणं शक्यतो नाही, तुम्ही ते टाळाच. आफ्टर मार्केट अलॉय व्हील अजिबात कारमध्ये बसवू नका. त्याच्यामुळे तुम्हाला खूप नुकसान सहन करावं लागू शकतं. मायलेजवरती तर परिणाम होतोच आणि बऱ्याचशा केसेसमध्ये असं झालेलं आहे, जर का तुम्ही आफ्टर मार्केट अलॉय व्हील लावले असतील, तर बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांची वॉरंटी क्लेम करायला सुद्धा रिजेक्शन दिलेलं आहे. कारण त्यांनी ते क्लेम एक्सेप्टच केलं नाही. कारण तुम्ही आफ्टर मार्केट अलॉय व्हील लावलं आहे आणि त्यामुळे गाडीवरती अननेसेसरी लोड पडला आहे, असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला रिकमेंड करेल, जे कंपनी फिटेड अलॉय व्हील आहेत, तेच तुम्ही यूज करा. दुसरे आफ्टर मार्केट कोणतेही अलॉय व्हील त्या गाडीसाठी वापरू नका. दुसरा टॉपिक असा आहे, तो म्हणजे टायर साइज अपग्रेड करणं. काय होतं, आपण जर का एखादी बेस मॉडेल गाडी घेतली, तर त्याच्यामध्ये थोडंसं लहान साईजचं टायर येतं. टॉप मॉडेल घेतली, तर त्याच्यामध्ये मोठ्या साईजचं टायर येतं. ते तुम्ही अपग्रेड करू शकता. 17 इंच, 18 इंचवरती जाऊ शकता, जर का त्या गाडीमध्ये 18 इंच टॉप मॉडेलला दिलं असेल तर. पण बरेच लोक काय करतात, की विनाकारण त्याची विड्थ असेल किंवा प्रोफाईल असेल, त्या गोष्टी विनाकारण वाढवतात. त्याला स्पेसवर टाकतात. बऱ्याच गोष्टी करून ते वाढवतात. पण हे करणं निव्वळ चुकीचं आहे. खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या गाडीची राईड तर खराब होते, स्टीअरिंग रिस्पॉन्स खराब होतोच. जे तुमचं अलॉय व्हील बदलल्यानंतर होतं, ते सगळ्या मिस्टेक करीत होतात. सेफ्टीमध्ये पण तुम्हाला कॉम्प्रोमाईज करावंच लागतं. त्यासोबत तुमच्या गाडीची वॉरंटी क्लेम होत नाही किंवा तुमच्या गाडीची हँडलिंग जी आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते. सेफ्टीसाठी ह्या गोष्टी तुम्ही नक्की कन्सिडर करा. फक्त 6 एअर बॅग असणं आणि गाडीला 5 स्टार रेटिंग असणं हे महत्त्वाचं नाहीये. तर ह्या छोट्या-छोट्या ज्या चुका आपण करतो, ह्या सुद्धा टाळल्या पाहिजेत आपण. जे रिकमेंडेड टायर साइज आपल्या गाडीला सांगितलेलं आहे, तेच टायर साइज वापरा. दुसरं कोणतंही टायर साइज तुम्ही वापरू नका. हां, जर का तुम्हाला 17 इंचपासून 18 इंचपर्यंत जायचं असेल आणि ते टॉप मॉडेलमध्ये तसं येत असेल, तर नक्कीच तुम्ही ते अपग्रेड करू शकता. पण त्याच्यापेक्षा जास्त उगीचच 18 इंच ऐवजी 19 इंच, 20 इंच असं काही एक करू नका. जे रिकमेंडेड आहे तेच टायर तुम्ही त्या कारमध्ये वापरा. याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो म्हणजे सीट कव्हर. मित्रांनो, आता बऱ्यापैकी गाड्यांमध्ये सीटमध्ये देखील एअरबॅग आपल्याला पाहायला मिळतं. तर होतं असं, की आपण जे सीट कव्हर बसवतो, खास करून जे आफ्टर मार्केट सीट कव्हर बसवतो, त्यांच्याबद्दल आपण शाश्वती देऊ शकत नाहीये, की हे सीट कव्हर जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होईल, तेव्हा हे सीट कव्हर ओपन होऊन त्याच्यामधून एअरबॅग डिप्लॉय होईल की नाही. पण जर का तुम्ही हे रिकमेंडेड जे एखादी गाडी तुम्ही घेताय, मारुती सुझुकीची घेताय, Hyundaiची घेताय, टाटाची घेताय, Kiaची घेताय, त्यांनी जी रिकमेंड केलेली सीट कव्हर आहेत किंवा त्यांचं जे इन हाऊस प्रोडक्शन आहे, तेच सीट कव्हर जर का तुम्हाला वापरायचे असतील, तर ते तुम्ही वापरू शकता. किंवा बरेचसे लेदर पॉलिश असतील, 3Mचे वगैरे बऱ्याच चांगले-चांगले प्रॉडक्ट येतात. तुम्हाला सीट कव्हरची देखील गरज पडणार नाही. तुम्ही याने जर का व्यवस्थित सीट मेंटेन केली आणि वर्षातून एकदा जर का तुम्ही तुमची गाडी पूर्णपणे इंटिरियर डीप क्लीन केलं आणि ड्राय क्लीन केली, तर तुम्हाला सीट कव्हरची देखील गरज पडणार नाही.
आपण आहे ते कंपनी फिटेड सीट्स जवळपास 10 वर्ष वापरू शकतो. एवढ्या चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक आणि लेदर त्यांनी वापरलेलं असतं. फॅब्रिक सीट असतील तर फॅब्रिक चांगलं असतं, लेदर सीट असतील तर लेदर चांगलं वापरलेलं असतं. त्यामुळे विनाकारण सीट कव्हरवरती पैसे वेस्ट करू नका. हां, तुम्हाला जर का आवड असेल तर तुम्ही बसवू शकता. म्हणजे अ, याच्यामध्ये डीलरशिपकडे मिळतं तेच सीट कव्हर बसवा. आफ्टर मार्केट सीट कव्हर बसवू नका. जर का तुमच्या गाडीच्या सीट्समध्ये एअर बॅग असतील तर. त्यानंतरचा जो मुद्दा आहे एक्सेसरीज. आता सध्या Instagram आणि YouTubeवरती एवढा जबरदस्त ट्रेंड चालू आहे, की तुम्ही ₹10,000 घेऊन या आणि आमच्याकडून बेस्ट टू टॉप करून घेऊन जावा. हे शक्य आहे का? मग ती कंपनी का देत नाहीये? ॲक्चुअली काय असतं, हे जे प्रॉडक्ट देतात, ह्याचा खूप मोठा इश्यू आपल्याला फेस करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, की काही-काही गाड्यांमध्ये देखील आग लागलेली आहे. आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल, की बऱ्याचशा गाड्यांमध्ये आग लागलेली आहे. बरेच प्रॉब्लेम येतात. आफ्टर मार्केट गाडीमध्ये एक्सेसरीज बसवणं शक्यतो टाळा. कारण एवढ्या कमी किमतीमध्ये ज्या ते एक्सेसरीज देत असतात, खास करून कोणत्या एक्सेसरीज जे तुमच्या वायरिंग सोबत कनेक्ट असतील, गाडीच्या वायरिंग सोबत कनेक्ट असतील, ज्या इंजिन सोबत डायरेक्ट कनेक्ट असतील, अशा एक्सेसरीज बाहेरून बसवणं शक्यतो टाळा. कारण याचा प्रॉब्लेम असा होतो, की याच्यामुळे तुमच्या कारची वॉरंटी वाईड होते. तुम्हाला कारची वॉरंटी क्लेम करता येणार नाही आणि बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपनी देखील हात वर करते आणि म्हणते, की तुम्ही जर का आफ्टर मार्केट काम केलेलं असेल, तर आम्ही तुमचा इन्शुरन्स क्लेम करू शकत नाही. त्यामुळे शक्यतो बाहेरून मिळणाऱ्या एक्सेसरीज टाळा. ज्या तुम्हाला डीलरशिपकडे एक्सेसरीज मिळतात, त्यातून तुमच्या ज्या गरजेच्या एक्सेसरीज आहेत, त्या तुम्ही नक्कीच तिथून बसवून घेऊ शकता. हां, एक्सेसरीज बाहेरून तुम्ही कोणत्या घेऊ शकता? तुम्हाला जर का थोडंसं क्रोम करायचं असेल कारला, डोर वायझर बसवायचे असतील, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही बाहेरून आफ्टर मार्केट करू शकता. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. पण सीट कव्हरचा पण प्रॉब्लेम आता झालेला आहे. तुम्ही फ्लोरिंग बाहेरून करून घेऊ शकता, फ्लोर मॅट बाहेरून टाकून घेऊ शकता. त्या गोष्टी तुम्ही करून घेऊ शकता. पण ज्या गाडीच्या इंजिनशी आणि वायरिंगशी कनेक्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या बिलकुलही बाहेरून बसवू नका. त्याचा फटका भविष्यात आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यानंतरचा 5वा आणि शेवटचा जो पॉइंट आहे, तो म्हणजे बरेच लोक काय करतात, इंजिन ट्यून करतात, एअर फिल्टर बदलतात. त्यानंतर बरेच लोक एअर फिल्टर एक ठीक आहे, कॅबिन फिल्टर वगैरे ठीक आहे. पण एअर फिल्टर वगैरे बदलतात, इंजिन अपग्रेड करतात. अ, जे आता सध्या डी-पी-एफचा इश्यू आहे त्याला बायपास करतात किंवा लाईट अपग्रेड करतात. जे कंपनीचे रिकमेंडेड बल्ब आहेत ते सोडून अ, विनाकारण मोठ्या व्होल्टेजचे बल्ब टाकणं, समोरच्याला त्रास देणं, ह्या गोष्टी टाळा. याच्यामुळे तुमच्या गाडीची इंजिन तर खराब होणार आहे, वायरिंग खराब होऊ शकते आणि तुमच्या गाडीवरती फाईन देखील पडू शकतो. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, असल्या गोष्टी करणं शक्यतो टाळा. मोठे हॉर्न बसवणं, ह्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या गाडीची वॉरंटी तर वाईड होणारच आहे, पण याच्यामुळे तुम्हाला फाईन देखील बसू शकतो आणि हे एक चांगला सिव्हिक सेन्स नाहीये. तुम्ही विनाकारण जर का हायवेवरती गाडी चालवणं, हायवेवरती समोरच्याला त्रास होईल अशा लाईटी गाडीला बसवणं. तुम्हाला 80, 90, 100 ह्या स्पीडने जात असताना जेवढी व्हिजिबिलिटी गरजेची आहे, तेवढी लाईट ही कंपनी तुम्हाला देत असते आणि फार तर तुम्ही फॉग लॅम्पमध्ये थोडंसं अपग्रेडेशन करू शकता. कारण त्याची लाईट समोरच्याच्या डोळ्यावरती पडत नाही आणि तुम्ही फॉग लॅम्पमध्ये तुमच्या मनासारखी लाईट अपग्रेड करून घेऊ शकता. कारण आपल्याला रस्ता दिसणं महत्त्वाचं असतं. आपल्याला बाकीचे शो ऑफ करणं काही गरजेचं नसतं. गाडी चालवत असताना सगळ्यात महत्त्वाचं जे असतं, व्हिजिबिलिटी जी असते ती रस्ता दिसणं असतं. त्यामुळे तुम्ही फॉग लॅम्पमध्ये लाईट अपग्रेड करू शकता. ते पण करत असताना त्याला व्यवस्थित वायरिंग केली जाते का? या गोष्टी तपासून करा. पण मी तर रिकमेंड करेल, की तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या कंपनी फिटेडच घेतलेल्या चांगलं आणि जर का तुम्ही बेस मॉडेल घेत असाल, तुमच्या कुठल्याही गाडीला, कुठल्याही डीलरशिपमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या एक्सेसरीज भेटून जातात. त्यामुळं तुम्ही ह्या डीलरशिपमधूनच गोष्टी केलेल्या खूप चांगलं राहू शकतो. तुमच्या गाडीच्या इंजिनच्या चांगल्या लाईफसाठी, वायरिंग चांगली राहण्यासाठी आणि तुमच्या गाडीचा जर का होऊ नये ॲक्सिडेंट, पण जर का कधी ॲक्सिडेंट झाला, तर त्यावेळी इन्शुरन्स क्लेम करताना कुठलीही अडचण तुम्हाला फेस करावी लागणार नाही. जर का तुम्ही सगळ्या एक्सेसरीज ह्या ज्या इलेक्ट्रॉनिक एक्सेसरीज असतात, ह्या जर का तुम्ही डीलरशिपकडून बसवून घेतल्या असतील तर. तर हे होते ते 5 टिप्स. ह्या टिप्सबद्दल तुम्हाला ही माहिती कशी वाटली? ह्या टिप्स कशा वाटल्या? हे नक्कीच कमेंट करून सांगा. पण जाता-जाता एक शेवटची बोनस टिप तुम्हाला देतोय मी मित्रांनो. ज्यावेळेस आपण नवीन गाडी घेण्यासाठी जातो, बरेच लोक म्हणतात की इन्शुरन्समध्ये पैसे वाचतात. हो, नक्कीच इन्शुरन्समध्ये पैसे वाचतात. ते वाचवण्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्ही गाडी घेण्यासाठी जाता, त्यावेळी तुमच्या इन्शुरन्सचं जे आहे, ते पूर्णपणे तुम्ही कोटेशन घ्या. त्या कोटेशनमध्ये त्यांनी कोणते-कोणते ॲड ऑन घेतलेले आहेत, हे पण घ्या. लिहून घ्या पूर्णपणे आणि तुम्ही घरी येऊन पॉलिसी बाजार आहे किंवा टाटा ए-आय जे आहे, या सगळ्या वेबसाईटवरती जा आणि चेक करा, की हा इन्शुरन्स सेम ॲड ऑनचा इन्शुरन्स तुम्हाला ऑनलाईन किती रुपयाला बसतोय आणि माझ्या माहितीनुसार 20,000 ते 30,000 चा फरक याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि त्याच्यावरती जी तुम्ही स्क्रीनशॉट असेल किंवा एखादी प्रिंट असेल, हे घेऊन जा डीलरशिपकडे आणि तिथे जाऊन तुम्ही याच्यावरती निगोशिएट करू शकता आणि त्या इन्शुरन्स प्राइसला मॅच करू शकता.
ही बोनस टिप आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि ॲटो ज्ञान मिळवण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.